मागील वर्षी आरसीसीचे 19 विद्यार्थी ही नीटची परीक्षा उत्तीर्ण झालेत आणि 19 विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळालेला होता. आता या सर्व विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे आणि मागील वर्षी देखील पेपर लीक झाला होता याची माहिती घेतली जाणार आहे. मागील वर्षीची आरसीसीची मॉक टेस्ट आणि नीटची प्रश्नपत्रिका ही तपासली जाईल. प्रश्न सारखेच असतील तर मोटेगावकरांचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे. संकेत वरक आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतात. संकेत, आपण बघतोय मोटेगावकरचा पाय आणखीनच खोलात जाईल अशी शक्यता आहे, कारण आता मागील वर्षीची देखील मॉक टेस्ट आणि नीटची प्रश्नपत्रिका तपासली जाणार आहे. अमित, हे सगळं प्रकरण जर आपण पाहिलं तर मोटेगावकर यांचा याच्यामध्ये सहभाग हा खूप जास्त धक्कादायक होता, कारण की एक मोठं नाव त्यांचं होतं. पण आता त्यांची नवीन अपडेट येते त्याच्यामध्ये असं कळतंय की मोटेगावकरांचे जे क्लासेस होते आरसीसी क्लासेस, त्यातले 19 विद्यार्थी जे आहेत नीटचे गेल्या वर्षी 2025 ते उत्तीर्ण झाले होते. त्यांनी अनेक मेडिकल कॉलेजेसमध्ये त्यांना जे आहे ते ऍडमिशन देखील मिळालं होतं. पण आता हीच जी मुलं आहेत, हे जे विद्यार्थी आहेत ते सध्या सीबीआयच्या रडारवरती आहेत, कारण की मोटेगावकर यांना झालेल्या अटकेनंतर अजून खोलात तपास सुरू झालेला आहे. कोण विद्यार्थी होते, कोण कोण पास झाले, त्यांची देखील चौकशी होणार आहे. त्यात 2-3 गोष्टी अशा आहेत की गेल्या वर्षी आपण व्हिडिओ पाहिले असतील खरं तर मोटेगावकरांचे, की ज्याच्यामध्ये क्लेम करतात की आम्ही जे मॉक टेस्ट घेतो त्यातलेच प्रश्न जे आहेत ते नीटला विचारले जातात. त्याच्यामुळे गेल्या वर्षीची मॉक टेस्ट सुद्धा आता रडारवरती आहे. गेल्या 2025 ची नीट परीक्षा झाली, त्याची मॉक टेस्ट देखील तपासण्यात याच 19 विद्यार्थ्यांची चौकशी होईल आणि त्यातून ते मॉक टेस्ट तपासली जाईल. त्या मॉक टेस्ट मधले असणारे प्रश्न तेच प्रश्न किंवा तसेच प्रश्न जे नीटच्या गेल्या वर्षीच्या परीक्षेत आले होते का असं देखील तपासणार आहेत. आणि जर हेच साम्य जर आढळलं तर असं म्हणायला अजिबात हरकत नाही की मोटेगावकरांचा पाय जो आहे तो आणखी खोलात जाईल आणि आणखी गोष्टी यातून समोर येतील. खरं तर आता 2025 तपासलं जात आहे, पण त्याच्यानंतर कदाचित 2024च्या नीट एक्झामची देखील जी आहे ती तपासणी होण्याची शक्यता आहे. आरसीसी सध्या सीबीआयच्या रडारवरती आहे आणि नेमकं आता याच्यामध्ये पुढे काय काय येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अमित. बरं संकेत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान आता हा नीटचा पेपर कसा फुटला आणि देशभरामध्ये कसा पसरला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. नेमका कसा पेपरचा प्रवास झालाय बघा. आपण बघतोय महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश असे महत्त्वाचे राज्य दिसत आहेत. त्यामध्ये सगळ्यात आधी महाराष्ट्रात नाशिकमधून घडामोडी घडायला सुरुवात झाली. पेपर तो तिकडनं उत्तर प्रदेशात गेला. कनेक्शन बघा कसं आहे, महाराष्ट्र ते उत्तर प्रदेशाचं कनेक्शन बघायला मिळतंय. नाशिकमधून या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली. उत्तर प्रदेश पाठोपाठ हरियाणामध्ये सुद्धा नाशिकमधून पेपर गेल्याची माहिती या तपासातून आता समोर आलेली आहे. आता झालं उत्तर प्रदेश झालं, हरियाणा कनेक्शन झालं, त्यानंतर राजस्थानच्या सीकरमध्ये ही जी प्रश्नपत्रिका आहे ती गेल्याचं कळतंय. तपासातून या सगळ्या बाबी समोर येत आहेत. सीकर कनेक्शन आपल्याला बघायला मिळालं. यानंतर नाशिक पाठोपाठ आता अहिल्यानगर सुद्धा महत्त्वाची भूमिका यामध्ये बजावताना दिसते, कारण अहिल्यानगरमधून पुण्यामध्ये हा पेपर गेला किंवा ही प्रश्नपत्रिका गेल्याची माहिती आहे. त्यामुळे अशा पद्धतीने नीटच्या पेपरचा हा सगळा प्रवास आपल्याला बघायला मिळतोय. कशा पद्धतीने हा सगळा पेपरचा प्रवास होता किंवा अजून यात कोणते धागेदोरे समोर येतात हे सुद्धा इथून पुढे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र उघड कशी झाली नीटची पेपर फुटी या संदर्भात सुद्धा काही मोठे अपडेट्स आता समोर आलेले आहेत. सीकरमधील विद्यार्थ्याने मित्राला पेपर पाठवल्याची माहिती समोर आली. दुसऱ्या विद्यार्थ्याने तोच पेपर MBBSच्या विद्यार्थ्याला पाठवला अशी माहिती आहे. याचबरोबरीने MBBSच्या विद्यार्थ्याने 2 मे रोजी पेपर वडिलांना पाठवलेला आहे. सीकरमध्ये ती व्यक्ती गर्ल्स हॉस्टेल चालवत होती अशी माहिती आहे. कशा पद्धतीने ही पेपर फुटी उघड झाली बघा. हॉस्टेलमधील मुलींना तो पेपर देण्यात आलेला आहे. परीक्षेमध्ये तेच प्रश्न आल्यानंतर ती व्यक्ती घाबरली. त्याने शिक्षक शशिकांत सुतार यांना ही माहिती दिलेली आहे. गुरुकृपा कोचिंगच्या संचालकांना ही माहिती देण्यात आली. गुरुकृपा कोचिंगमधील एका शिक्षकाने NTA कडे या संदर्भातली तक्रार केली आहे आणि याच तक्रारीनंतर पेपर फुटी प्रकरणाचा उलगडा झालाय. दरम्यान नीट पेपर फुटीचा हा पर्दाफाश कसा झाला तर ते सुद्धा आपण समजून घेऊया. तर बघा, राजस्थानमध्ये अमित मीणा नावाची जी व्यक्ती आहे त्याने जयपूरमध्ये दिनेश बिवाल, जयपूरमध्येच मंगीलाल बिवाल आणि जयपूरमध्येच विकास बिवाल यांना
हा पेपर जो आहे तो दिलेला आहे नीट पेपर फुटीचा पर्दाफाश कसा आला आपण बघतोय. राजस्थानमध्ये सगळ्यात आधी अमित मीणा या विद्यार्थ्याची चौकशी झाली. त्याच्या चौकशीमधून जयपूरच्या दिनेश बिवालला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर तपासाची साखळी ही पुढे मांगीलाल बिवाल आणि मुलगा विकास बिवालपर्यंत पोहोचली आहे. त्यानंतर गुरुग्रामच्या यश यादवचं आणि नंतर नाशिकच्या शुभम खैरनारचं नाव यात समोर आलं. अशा प्रकारे अमित मीणा या एका विद्यार्थ्याच्या चौकशीतून हे सगळं बिंग फुटलेलं आहे. तर नीट पेपर फुटी प्रकरणात अटक झाल्यानंतर प्राध्यापक शिवराज मोटेगावकरच्या कथित संपत्तीबाबत लातूरमध्ये विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. शहरालगतच्या खोपेगाव शिवारात सुमारे 8 एकर परिसरात हा प्रकल्प उभारला जातोय आणि यापैकी 2.5 एकर जागेवर भव्य इमारतीचं बांधकाम सुरू असल्याची माहिती आहे. या इमारतीमध्ये मोटेगावकर CBSE शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याचा मानस त्याचा होता अशी चर्चा रंगली आहे. मात्र या संपत्तीबाबत आणि प्रकल्पाबाबत अधिकृत कागदपत्र किंवा संबंधित यंत्रणांकडून कोणतीही अधिकृत त्याला अजून पुष्टी मिळाली नाही, त्याला दुजोरा अजून मिळालेला नाहीये. तर पेपरफुटी प्रकरणामध्ये RCC कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकरचा एक जुना व्हिडिओ आता सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय. 2024च्या नीट पेपर फुटीनंतर एका मुलाखतीत मोटेगावकर याने पेपर फोडणाऱ्यांना मृत्यूदंड आणि आजन्म कारावासाची शिक्षा झाली पाहिजे अशी कठोर भूमिका घेतलेली होती. मात्र 2 वर्षातच नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासात स्वतःचं त्याचं नाव यात समोर आलं आणि हा व्हिडिओ आता नव्या चर्चेचा विषय ठरलाय. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जो कोणी काम करेल त्याला फार मृत्यूदंड किंवा त्याला अजन्म कारावास अशा शिक्षा केलं पाहिजे. शिक्षणात कुठलाही पेपर जर फुटला तर कारण काही पालक स्वतःला विकून, स्वतःचं जीवन विकून, स्वतःचे स्वप्न विकून, स्वतःच घरदार विकून लेकराला शिकवतात, एवढा खर्च करतात आणि शेवटी अशा गोष्टीमुळं होत असेल तर मला वाटतं खूप घातक आहे. तर नीट परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माइंड बीडचा प्राध्यापक PV कुलकर्णीच्या कारनाम्यांचे आणखीन एक प्रकरण आता समोर आलंय. बीड शहरात शाहूनगर भागातील महालक्ष्मी मंदिराजवळ सुरू असलेले कुलकर्णीच्या सदनिकेचं बांधकाम हे पूर्णपणे बेकायदेशीर असून यासाठी त्याने नगरपालिकेचा कसलाही परवाना घेतला नसल्याचं उघड झालंय. बीड नगरपालिकेच्या पथकाने प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली आणि या बांधकामात अनेक गंभीर त्रुटी आढळून आलेल्या आहेत. हे बांधकाम सर्वे नंबरमध्ये येत नसल्याने नियमानुसार 4ही बाजूंनी 10 फूट जागा सोडणं बंधनकारक होतं. मात्र कुलकर्णी याने नियमांना केराची टोपली दाखवत अगदी नाल्यांना चिकटून आणि मंदिराला खेटून वाकडं तिकडं बांधकाम उभारलेलं आहे.